या सगळ्या प्रकरणाचे पडसाद सोशल मीडियावरती सुद्धा जोरदारपणे उमटले। सर्वसामान्य कोणी असतील, सोशल मीडिया सेलिब्रिटी असतील किंवा अगदी सिने मराठी नाट्य सिने सृष्टीतले लोक असतील, या सगळ्यांनी आपापल्या परीने मतं व्यक्त केलेली आहे। प्रत्येकाच्या मनात राग साचलेला आहे। विशेष म्हणजे जेव्हा सुरुवातीला या बड्या बापाच्या पोराला फक्त निबंध लिहिण्याची शिक्षा झाली होती, तेव्हा ऋषिकेश जोशी अभिनेता यांनी एक सार्कॅस्टिकल उपहासात्मक पोस्ट लिहिली होती की किंवा निबंधातल्या चुका म्हणून का होईना त्याला काहीतरी शिक्षा करायला हवी। आपल्या समवेत आहेत ऋषिकेश जोशी, अनेकदा सर्वसामान्यांची भूमिका तशी पात्र ते साकारत असतात। ऋषिकेश, तुम्ही ती पोस्ट लिहिली होती, ती सार्कॅस्टिक होती, अर्थात सगळ्यांनी बघितलेली आहे। आज अपडेट्स असे येतात की या मुलावरती शेवटी प्रौढ म्हणूनच गुन्हा चालवला जाणार आहे। काय वाटतंय तुम्हाला? आतापर्यंतच्या भावना काय तुमच्या? मला लेटेस्ट काय शिक्षा सुनावली माहिती नव्हतं। तुम्ही आता सांगितलं प्रौढ म्हणूनच गुन्हा नोंदवायला हवा, अतिशय उत्तमच गोष्ट झाली। मी उपहासाने ती पोस्ट लिहिली होती की किमान आता निबंधातल्या चुकांसाठी तरी तुरुंगात घालायला जाण्याचा कायदा बनवायला हवा। कारण हा प्रश्न शेवटी, मी काय कायद्याचा तज्ञ नव्हे, पण पोलीस केसेस कशा होतात, कायदे कसे आपल्याकडे काम करतात म्हणण्याच्या कायद्यातल्या मुळात तरतुदी काय आहेत, आतापर्यंत आता उल्लेख इकडे झाला कसाबचाही। त्याला सुरुवातीला तो अल्पवयीन असल्याचं दाखवण्याचा प्रयत्न झाला होता। तो नव्हता अल्पवयीन, पण दाखवण्याचा प्रयत्न करणं म्हणजे कायद्यात त्याला सुटका मिळू शकण्याची सोय कायद्यामध्ये आहे। आता बरेच विषय झाले, हा प्रश्न कायमच पडतो की जर 14, 15, 16 वर्षाच्या मुलाला जर बलात्कार करायची अक्कल असेल तर तो अल्पवयीन कसा आणि त्या गुन्ह्याचं सौम्य हे कसं काय असू शकतं, हा प्रश्न कालच्या घटनेचं नाहीये। मला व्यक्ती म्हणून एक असं नागरिक म्हणून असं वाटतं की आजकाल असंख्य गुन्हे आणि अगदी छोट्या छोट्या गुन्ह्यांमध्ये सुद्धा घरफोड्या ज्या आहेत, चोऱ्या माऱ्या ज्या आहेत, आणि अगदी पुण्यातल्या कोयता गँगमध्ये सुद्धा अल्पवयीनच मुलं आहेत बऱ्याच अंशी, आणि ते शेवटी मुळदे पाडणार लोकांचे। पण त्यांच्यावर जेव्हा कोर्टात केस होते तेव्हा ते या कायद्याचा फायदा घेऊन ते सुटणार, किंवा शेवटी म्हणजे मला असं वाटतं, त्याचा विचार केल्यानंतर असं दिसतं कालच्या घटनेचं मला असं वाटतं की किमान शिक्षा सुनावताना ही इतकी घृणास्पद, निंदनीय आणि संतापजनक गोष्ट आहे की 2 तरुणांचा जीव गेल्यानंतर तुम्ही शिक्षा म्हणून 300 शब्दांचा निबंध लिहिणं, अर्थात लिहायला सांगण्याची शिक्षा देणं, याचा किमान विचार व्हायला हवा होता। अशा पद्धतीच्या घटना होतात। ऋषिकेश, या बाबतीत एक्झॅक्टली तुमच्या मनात ज्या भावना आहेत त्या सर्वसामान्यांच्या होत्या, आणि स्वतः गृहमंत्र्यांनी याची दखल घेतली आणि त्यांनी आज म्हटलं सुद्धा, आम्ही जिथे पूर्ण गुन्ह्यासाठी म्हणजे प्रौढ व्यक्तीकडनं होणाऱ्या गुन्ह्यासाठीचा कलम लावलं होतं 304, तिथे ते 304 च्या अंतर्गत उपकलमांतर्गत कसं काय नेण्यात आलं, आणि तो त्यांनी एक प्रकारे आश्चर्य व्यक्त केलं होतं। तुम्ही मात्र लोकांच्या भावना मांडल्या, यासाठी मात्र ऋषिकेश धन्यवाद। तुमच्या प्रतिक्रियेसाठी सुद्धा आभार।